नमस्कार मंडळी, मी मराठी मास्गल आणि आत्ता आपण आलेलो आहोत रायगडावर. रायगडावर मी तुम्हाला दाखवणार आहे बघण्यासारख्या आणि फिरण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत. तर चला मग बघूयात आणि सुरुवातीपासून बघूयात. आम्ही आलेलो पायऱ्यांनी आणि रोपवेची सुद्धा सुविधा आहे रायगडावर, पण पायऱ्यांनी खूप भारी वाटतं आणि पाय दुखतात हे तर वेगळंच आहे. खूप सारे जण येत होते पायऱ्यांनी. मध्ये मध्ये स्टॉप पण त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे स्टॉल की तुम्ही सावलीत राहा. मग रायगडावर पोचलो आम्ही आणि पहिला आम्ही राणी महलातच गेलो आणि सगळं राणी महल बघितला. आणि हा एक गुप्तहेर, इथे खाली आहे ना एक रूम आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि इथे चूल वगैरे आहेत, त्यांची अशी जुन्या काळातली साधने आहेत स्वयंपाक करायची. आणि एवढा मोठा राणी महल आहे. आणि मग चला आपण गुप्तहेरमध्ये जाऊयात. खाली खूप जास्त अंधार आहे आणि आवाजसुद्धा घुमतो खालून. असं बघण्यासारखं गुप्तहेरमध्ये नाही आहे काय, पण तिथे मीटिंग वगैरे व्हायच्या त्या काळातल्या, त्यामुळे आम्ही गुप्तहेर बघायला खाली उतरून गेलो. उतरायला पायऱ्यासुद्धा नाही आहेत, तसं उतरायला लागतं आपल्याला. मग राणी महल पूर्ण बघितला. हा असा राणी महल आहे, खूप सारे रूम आहेत आणि हा एवढा मोठा त्यांचा बेड आहे आणि खूप मोठा राणी महल आहे. आणि इथे जे आहे ना ते त्यांचं स्नान करायचं आहे, आंघोळीचं आहे. आणि तिकडे मागे एक गॅलरी आहे छोटीशी, प्रत्येक रूमला गॅलरी आहे तशी. आणि हे त्यांचं आहे ना टॉयलेट आहे, त्या काळातलं जुन्या काळातलं टॉयलेट वगैरे आहे, बाथरूमसुद्धा आहे. आणि हा आपला भगवा इथे फडकत होता, खूप भारी वाटत होतं, खूप भारी वातावरण आहे रायगडावरचं. आणि मग आपण गेलो बाजारपेठ बघायला. खूप मोठी बाजारपेठ आहे, खूप जास्त चालायला लागतं. आणि हे ना हाईटवर ठेवलेलं आहे बाजारपेठ, कारण की ती त्या काळात आहे ना सगळी घोड्यावरून यायची ना, त्यामुळे त्यांना म्हणजे दिसावं त्यासाठी हे हाईटवर ठेवलेलं आहे. मग आम्ही आज जाऊन बघितलं बाजारपेठमध्ये. आणि मागं पण असे रूम असल्यागत आहे, कारण त्यांचं ते गोडाऊन आहे ना, मागं ते सामान वगैरे ठेवायचे आणि पुढं विकायला ठेवायचे. असं खूप भारी व्ह्यू पण येतो. आम्ही इथून व्ह्यू पण बघत बसलेलो, तुम्हाला दाखवते, थांबा. खूप मस्त असा व्ह्यू आहे रायगडावरून जो येतो तो. आणि खूप चालायसुद्धा लागतं. हे टकमक टोक आहे, आम्ही लांबूनच बघितलं, आम्ही काही गेलो नाही. आम्ही पूर्ण बाजारपेठ फिरलो आणि आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्ही रायगडावर फक्त टकमक टोक नाही बघितलं. आणि हे जुन्या काळातील मंदिर आहे, खूप प्राचीन आहे. आणि मग तिथूनच समोर नाही ना समाधीला जाण्यासाठी एक रस्ता आहे. आणि समाधीच्या इथे खूप जास्त शांतता आहे, खूप भारी वातावरण आहे. जुन्या काळातल्या अशा गोष्टी बघितल्या ना की असं म्हणजे तिथे गेल्याशिवाय कळत नाही की इतिहास काय असतो ते. आणि समाधी वगैरे आमचं बघून झाल्यावर आमचा परतीचा प्रवास असा चालू झाला आणि आम्ही पायऱ्यांनीच माघारी जाणार होतो. धन्यवाद, बाय. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही रायगडावरचा. बाय.